स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे होळी पौर्णिमेच्या. तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. ही होळी तुम्हाला सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जावं अशी स्वामीचरणी प्रार्थना. तर आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ बनवण्याची सर्वांची सुरुवात झालीच असेल. तुम्ही सर्वांनी पदार्थ वगैरे बनवून घेतलेच असतील. तर मी पण असे उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवत असते. तर आज ना मी मस्त असं बटाट्याचा किस बनवणार आहे. तर रात्रीच मी बटाट्याचा किस वगैरे स्वच्छ किसून वगैरे धुवून वगैरे म्हणजे एका पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. जवळजवळ रात्रभर ठेवला होता. तर आता सर्व घरातली कामं आवरली आहेत. तर आता म्हटले ते काही सुकायला वगैरे वेळ लागणार नाही आणि संध्याकाळी घरी जावं लागणार आहे होळीसाठी. तर म्हटले ते पटकन होऊन जाईल, 2 तासामध्ये ते सुकून जाईल. तर मस्त आता ते स्वच्छ धुवून वगैरे मी घेतलं आहे आणि तुम्हाला दाखवते पाणी वगैरे उकळत ठेवील आणि मग कसं बनवतात कसं नाही ते पण तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही स्किप न करता व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका. तर चला मग जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सकाळीच मस्त अशी देवाची पूजा वगैरे झाली आहे. मस्त आज होळी असल्यामुळे देवांना मस्त स्वच्छ साफ करून घेतले आहे, स्वच्छ धुवून घेतले आहेत. मस्त पूजा वगैरे झाली आहे. तर आता मस्त प्रसन्न वाटत आहे आणि छान अशी रांगोळी पण काढली आहे लक्ष्मीचे पावलं टाकून. तर सकाळी सकाळी अशी देवांना स्नान वगैरे घालून पूजा वगैरे केली ना तर खूप छान, खूप प्रसन्न वाटते आणि सकाळी पूजा केली की मनाला पण खूप समाधान मिळते. तर आता माझी पूजा वगैरे झाली आहे, घरातील कामं पण आवरली आहे. तर आज मला बनवायचं आहे बटाट्याचा किस. तर इथे तुम्हाला दाखवते किस. खूप छोटा छोटा किस झाला आहे. तर माझ्या घरात जी छोटी किसनी ना त्यानेच मी किसून घेतला आहे. तर कोणाकडे मागायचं म्हणून मी माझ्याच किसनीने केला. तर खूप छोटा झाला आहे आणि आता मस्त असा त्यांना उकडून वगैरे म्हणजे हे करून घेत आहे आणि मग मस्त वरती टेरेसवर वगैरे नेईल. तर इथे मी आता पाणी वगैरे मस्त उकळत ठेवलं आहे. पाणी उकळलं का त्यामध्ये मीठ वगैरे टाकून घेऊ. तो पाणी उकळत आहे तोपर्यंत मी तो किस आहे ना तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. फटकी वगैरे काही वापरली नाही. तर बघू आता कसं होतं आहे कसं नाही. मुलांना खूप आवडते असं किस वगैरे केला का मग. आणि मी असंच करत असते छोट्या किसनीनेच. तर खूप छान लागतो. तर आता मस्त 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मग नंतर पाणी उकळलं का त्यामध्ये मीठ वगैरे सर्व पाणी वगैरे मी मस्त असं पिळून घेत आहे. तर ते तुटत वगैरे काहीच नाही, कारण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे त्यांना काही झालेलं नसतं. तर मस्त आता असं 2-3 वेळेला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि आता पण बघूया पाणी उकळलं आहे का. पाणी वगैरे उकळलं आहे. तर आता त्याच्यामध्ये मीठ वगैरे मी टाकून घेते आणि मग मीठ टाकून झाला का लगेचच जो किस केलेला आहे ना तो स्वच्छ धुवून घेतला आहे तो लगेचच पाण्यामध्ये वगैरे टाकून देते आणि मस्त अशी 2-3 मिनटं उकळी आणून देते त्या किसाला. म्हणजे 2-3 मिनटातच होऊन जाते काही, कारण जास्त वेळ लागत नाही. किस छोटा असल्यामुळे पटकन होऊन जातो, 2-3 मिनटामध्ये होऊन जाईल. तर आता पाण्यात मीठ वगैरे टाकलं आहे आणि ते किस पण मी घेतला आहे. तर तो पण आता मी पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकून देते आणि मिक्स करून 15-10 मिनटं समजा देते शिजत. 10 मिनटं तर लागणार नाही, 2-3 मिनटामध्ये मस्त शिजून जाईल, तो उकडून जाईल. तर आता मस्त पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. तर आता माझा मस्त बटाट्याचा किस वगैरे उकडून झाला आहे. तर आता मी ना तो एका डुर्डीमध्ये व्हाईट कलरचा कपडा टाकला आहे ना, डुर्डी खाली मस्त घमेला ठेवला आहे, म्हणजे जो पाणी वगैरे असेल तो निथळून जाईल. आणि आता सर्व मी हा किस बटाट्याचा काढून घेतला डुर्डीमध्ये आणि आता हा आपल्याला थोडा वेळ थंड करून ठेवायचा आहे असाच. त्याच्यानंतर मग पसरवून वगैरे सुकून घेऊया. तर मी वरती टेरेसवर टाकला होता ते तुम्हाला मी दाखवतेच. तर बघा अशा प्रकारे मी मस्त सुकट टाकला आहे. तर जास्त वेळ नाही लागत, 2 मिनटात सुकून जाईल, 2 तासामध्ये.
त्याच्यानंतर मग संध्याकाळी लगेच आम्ही गावाला होळीसाठी आलो. तर येताना काही मी शूट वगैरे केला नाही, खूप गडबड होती आणि पुरणपोळ्या पण बनवायच्या होत्या. तर पुरणपोळ्या पण बनवलेल्या, मी काही शूट केला नाही. तर इथे माझी जाव, इथे मी, अर्धवटच चेहरे आमचे दिसतात तुम्हाला. आणि मस्त अशी होळी पेटवण्यासाठी आम्ही आलो आहोत इकडे होळीच्या ठिकाणी. तर इथे होळीची तयारी पण चालू आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल टोकर. आणि पूर्ण गावाची एकच होळी असल्यामुळे खूप अशी गर्दी असते आमच्या इथे. आणि इथे आम्ही नैवेद्य पण आणला होता होळी मातेसाठी, होळीत टाकण्यासाठी. तर बघा इथे खूप अशी गर्दी, खूप महिला पुरुष होते आणि पूर्ण गावाची एकच होळी असल्यामुळे खूप अशी गर्दी होत असते इथे होळी पेटवण्यासाठी. सर्व महिला पुरुष येतच असतात तर होळी मातेचे दर्शन घेण्यासाठी. तर इथे मी आहे, तुम्हाला दिसलेच असेल. तर इथे आजूबाजूला गावातली लोक. तर ही माझी जाव तुम्हाला दाखवते, ती नैवेद्य दाखवत आहे, म्हणजे नैवेद्य काढून घेत आहे. त्याच्यानंतर मग मी पण होळी मातेचा नैवेद्य वगैरे काढून घेतला आणि मग नंतर होळी मातेमध्ये दर्शन घेण्यासाठी आम्ही पुढे गेलो. आणि मग होळी मातेला जो नैवेद्य वगैरे आणला होता ना, तो सर्व होळीमध्ये टाकून दिला. तर इथे बघा आता तुम्हाला दिसतच असेल होळी पेटवलेली. तर बघा तर अशा प्रकारे मस्त अशी होळी दहन झालं आहे. म्हणजे संपूर्ण गावातील लोक एकत्र येऊन होळी दहन केली जाते, होळी सण साजरा केला जातो. खूप छान असे फटाके वगैरे वाजवून मस्त होळीचे दहन करून होळी सण साजरा केला जातो. तुमच्या इकडे कशी प्रकारे होळी साजरी केली जाते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी करत आहे व्हिडिओचा एंड. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत